सो कालच्या लेक्चरला आपण डॅक्स बद्दल थोडे जे डॅक्स होते इम्पॉर्टंट फंक्शन्स जसं कॅल्क्युलेट ॲव्हरेज ॲग्रिगेट फंक्शन्स जे म्हणू शकतो आपण सम एक्स हे कव्हर केलं काल. आपण आज ॲक्च्युअल रिपोर्ट जनरेशन करणार आहे व्हिज्युअलायझेशनच्या थ्रू आणि मग इन प्रोसेस आपल्याला जे डॅक्स लागतील ते आपण क्रिएट करत जाणार. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल मला डॅक्समध्ये एक टोटल रिटर्नची क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची. टोटल ऑर्डर क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. इट इज नथिंग बट अ सेल्स फॅक्ट मधली ऑर्डर क्वांटिटी सम, राईट. मला आता रिटर्न क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची. रिटर्न क्वांटिटी कशात आहे आपली? येस येस. सो मेजर क्रिएट करायचं आपल्याला रिटर्न टोटल रिटर्न्स म्हणून. नवीन मेजर क्रिएट करा एक कॅल्क्युलेशनच्या फोल्डरमध्ये. मेजरला नाव द्या टोटल रिटर्न्स आणि सम ऑफ रिटर्नच्या टेबलमधली रिटर्न क्वांटिटी. ओके, झालाय क्रिएट सगळ्यांचा? राहुल तुझा झालाय का? आवाज येतोय ना माझा? यश हो सर, येतोय. रिटर्न क्वांटिटीचा मेजर क्रिएट केला? हो सर. टोटल रिटर्न्स इकडे असं. ठीक आहे. आता रिटर्न माझ्याकडे टोटल रिटर्न क्वांटिटी आहे आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे. जर मला रिटर्न रेटचं पर्सेंटेज काढायचं असेल तर मी कसं काढू शकतो? माझ्याकडे टोटल रिटर्न्सची क्वांटिटी आहे आणि टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे. म्हणजे मी किती ऑर्डर केले आणि किती रिटर्न आले. जर मला रिटर्नचं पर्सेंटेज काढायचं की किती पर्सेंटेज मध्ये रिटर्न आलं, ठीक आहे. सो इन शॉर्ट आपण काय करू शकतो की रिटर्न डिवायडेड बाय ऑर्डर क्वांटिटी म्हणजे रिटर्नचं पर्सेंटेज आपल्याला कळेल, राईट. सो डिवायडेशन करण्यासाठी पॉवर बीआय मध्ये आपल्याकडे डिवाइड फंक्शन आहे. आपण डायरेक्टली जसं एक्सेल मध्ये एक ए स्लॅश वापरतो नॉर्मली डिवायडेशनसाठी, करेक्ट. तर आपण स्लॅश सुद्धा यूज करू शकतो. बट डिवाइड हे जे फंक्शन असतं, डिवाइड फंक्शन तुमचं इन्फिनिटी जी व्हॅल्यू असते, लेट्स से कुठल्याही व्हॅल्यूला झिरोने जर डिवाइड केलं आपण तर ते इन्फिनिटी येते, राईट. सो जर फक्त आपण रिटर्न क्वांटिटी डिवायडेड बाय ऑर्डर क्वांटिटी जर स्लॅशने यूज केलं, व्हॅल्यू असेल तर काही इश्यू नाही. बट जिथे सपोज व्हॅल्यू नाहीये तर तो झिरो कन्सिडर करून इन्फिनिटीची एरर देईल आपल्याला. सो आपण काय करतो, सो स्लॅश यूज न करता डिवाइड फंक्शन यूज करतो. सो डिवाइड फंक्शन साठी फॉर्म्युला कसा, लेट्स से मेजर आहे याचा न्यू मेजर रिटर्न रेट पर्सेंटेज. डिवाइड फंक्शन मध्ये आपण दोन पॅरामीटर पास करतो, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर. आपल्या केसमध्ये न्यूमिरेटर जो मराठी समजते सगळ्यांना का हिंदीमध्ये सांगू? ठीक आहे. सो आपल्या केसमध्ये न्यूमिरेटर आहे टोटल रिटर्न्स क्वांटिटी, राईट. टोटल रिटर्न्स कॉमा डिनॉमिनेटर काय आहे, टोटल ऑर्डर क्वांटिटी. ओके, हा मेजर क्रिएट झाला. आता एक ऑब्झर्व करा, ज्या वेळेस सपोज
या पर्टिक्युलर रिटर्न क्वांटिटीला लेट्स से मी कॅटेगरी नेम आणि रिटर्न रेट पर्सेंटेज बंद आहे का? ओके ठीक आहे. सो तुम्ही एक ऑब्झर्व करा, पर्सेंटेज हे ऑलवेज आपण पर्सेंटेजच्या साईन मध्ये बघतो, राईट. जसे 0.02 काहीतरी येत आहे, सो ह्याला आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हा जो मेजर आहे रिटर्न रेट पर्सेंटेजचा, याला जर मला फॉर्मॅट करायचे पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये, तर इथे बघा फॉर्मॅट, ज्यावेळेस मी मेजरला क्लिक करतोय इथे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत त्याचे. सो मी याला जर पर्सेंटेज मध्ये क्लिक केलं तो हा मेजर बघा माझा आता काय शो करेल मला, ठीक आहे, विथ पर्सेंट साईन. हे फॉर्मॅटिंग आपण इथने केलं, मेजर सिलेक्ट केलं आणि त्याला फॉर्मॅटिंग केलं. हे फॉर्मॅटचे ऑप्शन कसे की तुम्ही त्या पर्टिक्युलर व्हॅल्यूमध्ये लेट्स से करन्सी, वेगवेगळ्या करन्सीज त्याला देऊ शकता. एखादी करन्सीचा कॉलम असेल तर तुम्हाला करन्सी त्याला डिनोट करायची असेल, जसं डॉलर साईन असतो मोस्टली डॉलर्स USD साठी, किंवा युनायटेड UK साठी ते पाऊंड्स वगैरे, युरो वगैरे, ह्याचं साईन जर तुम्हाला रिपोर्ट्समध्ये ऍड करायचं असेल तर तसं तुम्ही ह्या करन्सीच्या सिम्बॉलने करू शकता. त्याच्या शेजारी जो पर्सेंटेजचा आहे तो या केससाठी डिवायडेशन जे आपण केले ते पर्सेंटेज मध्ये जर बघायचं असेल तर हे पर्सेंट करू शकतो. हा जो कॉमा आहे तो कॉमा काय करतो, लेट्स से एखादी जर व्हॅल्यू असेल माझी, जसे टोटल रिटर्न्स आहे, राईट, ही माझी एक 1828 अशी व्हॅल्यू आहे. जर मी ह्या टोटल रिटर्न्सला कॉमा प्रोव्हाइड केला तर तो मला असे व्हॅल्यू देईल, लाईक दिस 1,282. जसं आपण इंडियन स्टॅटिस्टिक्स मध्ये जसं आपण थाउजंड नंतर एक कॉमा देतो, लाईक दॅट. आणि हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला जर तुमचे डेसिमल्स ऍडजस्ट करायचे असतील किती डेसिमल्स पर्यंत, जसं एक्सेल मध्ये पण हा असं सेम. आणि इथे तुम्हाला एक 0 दिलंय तर इथे तुम्ही डायरेक्टली डेसिमल्सची व्हॅल्यू सांगा. जसं हे 1.94 आहे, हे मला जर 1.9च बघायचं किंवा एक डेसिमल बघायचं आहे किंवा 0 डेसिमल बघायचं, तर हे मी इथने कंट्रोल करू शकतो. जसं रिटर्न रेट जो आहे, सो मी इथे 2 डेसिमल बघा आपल्याकडे बाय डिफॉल्ट, याला मी कंट्रोल करू शकतो. मी जर 1 टाकलं तर ते 1च दाखवेल, 1.9 3.0 समथिंग. ओके, मेजर टूल ऑप्शन करून ठीक आहे. हे नवीन मेजर क्रिएट करायचं असेल तर त्या टॉप टेबलवर क्लिक कर, राईट क्लिक केलं तरी येतं न्यू मेजर. मेजर टूल तो मेजर सिलेक्ट कर ना, ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होईल. तुम्ही कॉलम सिलेक्ट केला तर कॉलम टूल्स ऑटोमॅटिकली ओपन होतात. टेबल सिलेक्ट केला तर टेबल टूल्स ऑटोमॅटिकली ओपन होतात. आणि मेजर सिलेक्ट केला तर मेजर टूल्स ओपन होतात. ठीक आहे. हे फॉर्मॅटिंग समजले, हे मेजर्स आपण क्रिएट केले हे समजले. रिटर्न रेट काय आहे हा फॉर्म्युला समजला, टोटल रिटर्न्स बाय टोटल क्वांटिटी. आपल्या फंक्शन्स मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आपण पास करतो. जर मी याला फॉर्मॅटिंग केलं नाही तो मला समथिंग लाईक व्हॅल्यू दाखवेल 0.02. जसं आपलं नॉर्मल कॅल्क्युलेशन्सने जे रिझल्ट येतो आपला तो रिझल्ट दाखवेल. पण ह्याला जर मी पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं तर तो ऍक्च्युअल पर्सेंटेज. आता लेट्स से तुम्ही जर रिटर्न क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन केलं ऍक्सेसरीजसाठी तर तुमची व्हॅल्यू समथिंग काहीतरी अशी येईल. पण ज्यावेळेस आपल्याला एखाद्या व्हॅल्यूला पर्सेंट मध्ये कन्वर्ट करायचं असतं आपण 100ने मल्टिप्लाय करतो, करेक्ट. सो वन्स 100ने मल्टिप्लाय केल्यानंतर ती व्हॅल्यू तुम्हाला दिसते तशी. हे पर्सेंटेज इज नथिंग बट तुम्ही त्याला 100ने मल्टिप्लाय करून पर्सेंट साईन प्रोव्हाइड करता. हे समजलं का? अजून काही डाऊट याच्यामध्ये? ठीक आहे. ठीक आहे. आता इथे आपण काय करूया, एक टेबल क्रिएट करूया. लेट्स से आपण याला रिमूव्ह करून टाकूया.
आपल्याकडे हे व्हिज्युअलायझेशन पेन मध्ये मल्टिपल व्हिज्युअल्स आहेत. मला एक असं टेबल हवा आहे जो मला कॅटेगरी, प्रोडक्ट नेम आणि त्याची प्रोडक्ट याचं डिटेल्स, त्याची ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न पर्सेंटेजमध्ये शो करतो एका टेबलमध्ये. की सपोज एक माझी कॅटेगरी, त्या कॅटेगरीच्या अंदर माझ्या किती सब कॅटेगरीज आहेत आणि त्या सब कॅटेगरीजच्या अंदर किती प्रोडक्ट आहेत, हे मला हायरार्किकल बेसिस हवं आहे. प्लस इंडिव्हिज्युअली त्या प्रोडक्टची ऑर्डर क्वांटिटी आणि त्याचं रिटर्न पर्सेंटेज. हे जर आपल्याला हवं असेल तर सिंपल आपण काय करू शकतो, आपल्याकडे टेबल्स आणि मॅट्रिक्स हे दोन व्हिज्युअल्स आहेत. टेबल्स व्हिज्युअल्स सिंपल तुम्ही कॉलम्स ऍड करू शकता, पण हेरार्किकल डेटा असेल एकाखाली एक, तर ते डिनोट करण्यासाठी मॅट्रिक्स व्हिज्युअल यूज करतो आपण. लेट्स से मी मॅट्रिक्स व्हिज्युअल सिलेक्ट केलं फर्स्ट. ओके, मॅट्रिक्स व्हिज्युअल ज्यावेळेस मी सिलेक्ट केलं तर इथे माझ्याकडे रोज, कॉलम्स आणि व्हॅल्यूज असे 3 पॅरामीटर येतात. पण जर मी टेबल सिलेक्ट केलं तर फक्त कॉलम्स येतात. तुम्ही फक्त इथे कॉलम्स आणि मेजर ऍड केले की ते इथे फक्त कॉलम्सच्या फॉर्म मध्ये ऍड होत चालते. ठीक आहे. सो मी मॅट्रिक्स घेतोय, रोज आणि कॉलम्स. रोज मध्ये मी काय टाकतोय, लेट्स से फर्स्ट ऑफ ऑल कॅटेगरी नेम टाकू आपण. Okay? आपली जी हेरार्की होती, सगळ्यात पहिले कॅटेगरी होती, करेक्ट. सगळ्यात पहिले कॅटेगरी, कॅटेगरी नंतर सब कॅटेगरी आणि सब कॅटेगरी नंतर प्रोडक्ट. सो कॅटेगरी मी फर्स्ट घेतलंय. प्रोडक्ट सब कॅटेगरी जो आहे माझी, मी त्या सब कॅटेगरीचं नाव घेतोय त्याच्या अंडर. सो इन शॉर्ट इथे काय झालंय बघा, मॅट्रिक्स असल्यामुळं त्याने डिवायडेशन केले की ऍक्सेसरीजचे जे सब कॅटेगरीज होते ते त्याच्या अंडर गेल्या. हेच जर मी कॉलम्सच्या फॉर्म मध्ये, ह्याला जर मी टेबल मध्ये घेतलं, हेच व्हिज्युअल जर मी टेबल घेतलं असतं तर लाईक असं दिसलं असतं. पण हे कम्पेअर करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, राईट. ऍक्सेसरीज जर मला बघायचे असतील तर मला पूर्ण टेबल स्क्रॉल डाऊन करत बघावं की ऍक्सेसरीज कुठपर्यंत आहे. तेच मॅट्रिक्स व्हिज्युअल मध्ये कम्पॅरेटिव्हली ते इझी अंडरस्टँड करणं, राईट. तुम्ही पर्टिक्युलर एखादी कॅटेगरी ओपन करून ती कॅटेगरी अनालाइज करू शकता मॅट्रिक्स व्हिज्युअल मध्ये. आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचं, प्रोडक्टचं नाव. प्रोडक्ट नेम, राईट. आता जर मी ऍक्सेसरीज ओपन केलं तर ऍक्सेसरीजच्या अंदर बाईक रॅक्स आणि बाईक रॅक्सच्या आतमध्ये त्याचे प्रोडक्ट्स येतील, राईट. बाईक स्टँडच्या आतमध्ये त्याचे प्रोडक्ट, बॉटल आणि केजेसच्या आतमध्ये त्याचे प्रोडक्ट. ओके. आता मला हे जे कॅटेगरी किंवा ह्या ज्या कॅटेगरीज मी सिलेक्ट केल्यात रोज मध्ये, मला त्या अनालाइज करायच्या टोटल ऑर्डर क्वांटिटी बरोबर. सो मी काय करतोय, टोटल ऑर्डर क्वांटिटी जी आहे ती व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये टाकणार, ना की कॉलम्स मध्ये. टोटल ऑर्डर क्वांटिटी मी व्हॅल्यूज मध्ये टाकली. ओके. आता इथे हा कॉलम कशासाठी दिलेला आहे, हे जर आपण बघितलं, जर मी लेट्स से एखादी कॅटेगरी, लेट्स से हे प्रोडक्ट नाव जे आहे किंवा हे जे आपण रोज मध्ये टाकले, ह्याला जर मी कॉलम्स मध्ये शिफ्ट केलं ना, तर तो काय करेल, प्रत्येक प्रॉडक्टचा एक सेपरेट कॉलम क्रिएट करेल. असं खूप मोठं टेबल तयार होईल. ऍक्सेसरीज रिलेटेड किंवा बाईक्स रिलेटेड जेवढे काही प्रोडक्ट असतील ते सगळे प्रोडक्ट्स असे कॉलम्स मध्ये येतील आणि त्या पर्टिक्युलर कॉलम्स मध्ये लेट्स से हा AWC लोगो कॅप हा क्लोथिंगचा प्रोडक्ट आहे, राईट. सो बाकी दोनला तो व्हॅल्यू नाही दाखवणार, फक्त क्लोथिंगला व्हॅल्यू दाखवेल, पण तो एक त्याचा इंडिव्हिज्युअल कॉलम्स क्रिएट करेल त्याचा. सो कॉलम्स मध्ये जर डेटा बघायचा असेल, लेट्स से तुम्हाला कधी कधी हा डेटा मला लेट्स से मला जानेवारी टू डिसेंबर असा एका टेबल, कॉन्स्टंट टेबल मध्ये बघायचा. सो मी कॉलम्स मध्ये काय टाकू शकतो की मी मंथ नेम कॉलम्स मध्ये टाकू शकतो, राईट. सर आपण ते टेक्स्टची साईज नाही वाढू शकतो का? वाढू शकतो. फॉर्मॅटिंग बघणार आहे आपण बारीक दिसतंय. स्क्रीनवर का. नाही नाही, आपल्याला स्क्रीनवर पण बारीकच दिसतंय. आता स्क्रीनवरच्या पेजेस दिसतंय. ठीक आहे. हे फॉर्मॅटिंग आपण बघणार आहे, फक्त जस्ट अंडरस्टँड करून घ्या की आपण जी कन्सेप्ट
बघतोय ती कन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, मी रोज मध्ये कॅटेगरी नेम, सब कॅटेगरी नेम आणि प्रोडक्ट नेम टाकलंय आणि व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये टोटल क्वांटिटी टाकली. सो मला ऍक्सेसरीजला जर मी ड्रॉप डाऊन केलं तर इंडिव्हिज्युअली त्या पर्टिक्युलर ऍक्सेसरीजची टोटल आणि त्याच्या अंडर असलेल्या सब कॅटेगरीजची टोटल मला तो डिस्ट्रीब्यूट करून देतो. ठीक आहे, हे लक्षात येते डिस्ट्रीब्युशन कसं होतंय. आता Yes, sir. बाईक्सची जर टोटल क्वांटिटी 14011 असेल तर ती ह्या तिघांची ऍडिशन आहे. माउंटेन बाईक्स, रोड बाईक्स आणि टुरिंग बाईक्स. ओके, आता ऑर्डर क्वांटिटी तर झाली, पण याच्या बरोबर मला काय हवं होतं, रिटर्न रेट पर्सेंटेज पण हवं होतं. सो मी काय करतोय, रिटर्न रेट पर्सेंटेज ड्रॅग करतोय आणि व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये टोटल क्वांटिटीच्या खाली ड्रॅग करतोय. सो तुम्हाला रिटर्न रेटचं पर्सेंटेज पण इथे देतो. ओके, आता जर मला हे नाव चेंज करायचं, हे टोटल क्वांटिटी नाव जे आहे मी दिलेलं, हे टोटल क्वांटिटी नाव मला चेंज करायचं, तर माझ्याकडे दोन वे आउट आहे. एक तर जो मी मेजर क्रिएट केलाय टोटल क्वांटिटीचा, त्या मेजरचं नाव मी चेंज करू शकतो, किंवा या पर्टिक्युलर व्हिज्युअलसाठी मला नाव चेंज करायचं असेल तर इथनं हे टोटल क्वांटिटीचे नाव इथे आपण व्हॅल्यू सेक्शन टाकले, इथे मी डबल क्लिक करून मला हवं ते नाव देऊ शकतो. हे फक्त हे एवढ्या व्हिज्युअल पुरतं चेंज होईल. अगर टोटल क्वांटिटी तुमचं मल्टिपल व्हिज्युअल्स मध्ये यूज झालेलं असेल तर बाकीच्या व्हिज्युअल्स मध्ये ती टोटल क्वांटिटीज नाव राहील, जसं आता इथे दिसतंय तसं. पण फक्त ह्या व्हिज्युअल साठी ते टोटल तुम्ही जे नाव देताल इथे ते नाव इथे येईल. पण जर मला सगळ्या व्हिज्युअल साठी करायचं तर सगळं बेटर वे काय, मी डायरेक्टली जो मेजर बनवलाय टोटल क्वांटिटीचा हा वाला, यालाच मी टोटल ऑर्डर क्वांटिटी प्रॉपर नाव देऊ शकतो. ओके, मी जर मेजरचं नाव चेंज केलं तर ते ऑटोमॅटिकली व्हिज्युअल्स मध्ये सुद्धा नाव चेंज होईल. हे समजलंय? याच्यावरती हे जे ऑप्शन्स आहेत, ड्रिल अप, ड्रिल डाऊन, हे वरती ऑप्शन्स आहेत, हे ऑप्शन्स आपण आता बघणार आहे. आता हे बघा, जर मी आता ऍक्सेसरीज म्हणजे ही माझी सगळ्यात टॉप लेवलची कॅटेगरी, राईट. टॉप लेवलच्या कॅटेगरीमध्ये इथे माझ्याकडे वरती काही ऑप्शन, जर जेव्हा मी मॅट्रिक्स व्हिज्युअल घेतोय किंवा अदर्स व्हिज्युअलला जिथे ड्रिल अप, ड्रिल डाऊन पॉसिबल आहे, मोस्टली मॅट्रिक्स व्हिज्युअल्स मध्ये जिथे हायरार्किकल डेटा तुमचा आहे, त्या केसमध्ये लेट्स से इथे ड्रिल अप म्हणून एक कन्सेप्ट आहे, त्याच्यानंतर एक ड्रिल डाऊन म्हणून एक आहे, त्याच्यानंतर गो टू नेक्स्ट लेवल ऑफ हायरार्की, आणि सगळ्यात लास्टला एक्सपांड ऑल डाऊन टू द, सगळ्यात जी लास्टची हायरार्की, त्या लास्टच्या हायरार्कीला तुम्हाला ह्या बटनने जाता येईल. लेट्स से मी आता ऍक्सेसरीच्या टेबलवर आहे, राईट, आणि मी हे ड्रिल डाऊनचं बटन पुश केलंय. ओके, आता सगळ्यात लास्टला आलोय. हे जे दिसेल ऍट द लोएस्ट लेवल ऑफ डेटा, म्हणजे मी प्रोडक्ट लेवलला आलोय सध्या. इथे जी मी हेरार्की टाकलेली आहे, कॅटेगरी, सब कॅटेगरी, प्रोडक्ट लास्टला आहे सगळ्यात, राईट. सो हे बटन प्रेस करतो त्यावेळेस मी प्रोडक्टला जाईल. ड्रिल डाऊनचं बटन मी ज्यावेळेस ऍक्टिव्हेट करतोय आणि मी अप म्हणतोय, ड्रिल अप, तो काय करेल, एक लेवल वरती जाईल, सब कॅटेगरीच्या बेसिसवर दाखवेल मला, आणि परत ड्रिल अप केलं तर तो अगेन टॉप लेवलच्या दाखवेल. अगेन मला जर परत सब कॅटेगरी लेवलला जाऊन डेटा बघायचा असेल तर मी ह्याच्या पुढचं जे आहे बटन ते प्रेस करू शकतो, तो मला कॅटेगरी लेवल, सब कॅटेगरी लेवलने दाखवेल. अगेन मी पुश केलं तर तो मला प्रोडक्ट लेवलच्या बेसिसने दाखवेल, ह्या प्रोडक्ट नेमच्या बेसिसने दाखवेल. म्हणजेच ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन ही जी कन्सेप्ट असते, ही कन्सेप्ट काय आहे की हेरार्किकल डेटामध्ये तुम्ही एका हेरार्कीपासून नेक्स्ट लेवल हेरार्कीला जाण्यासाठी, ते अनालिसिस करण्यासाठी ड्रिल अप आणि ड्रिल डाऊन यूज करतात. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारतात की व्हॉट इज ड्रिल अप अँड ड्रिल डाऊन, ठीक आहे, इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. सो इंटरव्ह्यू मध्ये एक्सप्लेन करताना एक एक्झाम्पल देऊनच एक्सप्लेन करा. लाईक तुमच्याकडे एक टेबल आहे, लेट्स से तुमच्याकडे हेच एक्झाम्पल एक्सप्लेन करा. लेट्स से आय एम हॅव्हिंग वन टेबल कंटेन्स कॅटेगरी नेम, सब कॅटेगरी नेम आणि प्रोडक्ट. I am analyzing data with the order quantity. Okay, so if I want to see the details according to the subcategory, then I can push the
activate drill down button and go to the next level of hierarchy by using next level hierarchy button. And if I want to go top level hierarchy, वन टॉप लेवल मतलब त्याला काय म्हणतात इमिजिएट टॉप लेवल जी असते किंवा इमिजिएट डाऊन जी असते. सो त्यासाठी अप जाण्यासाठी ड्रिल अप, डाऊन जाण्यासाठी ड्रिल डाऊन. डाऊन जे असतं ते ड्रिल डाऊन बटन पुश करावं लागतं आपल्याला, ते ऍक्टिव्हेट करावं लागतं आणि मग तुम्ही हेरार्कीमध्ये मूव्ह करू शकता अप अँड डाऊन. जर हे ड्रिल डाऊनचं बटन मी ऍक्टिव्हेट नाही केलेलं, ठीक आहे, आणि आता जर मी ड्रिल अप करतोय, ठीक आहे, आता जर नेक्स्ट लेवलला जायचं असेल हे बटन यूज न करता, तर मी हे बटन यूज करू शकतो ड्रिल डाऊन नेक्स्ट लेवलच्या हेरार्कीला. सो तो मला दिसत दाखवेल. आता मॅट्रिक्स व्हिज्युअल मध्ये असल्यामुळे तुम्हाला ड्रिल डाऊन जे फंक्शन्स आहेत त्याची म्हणजे ज्याचं जे इम्पॅक्ट आहे तो दिसत नाहीये. आता लेट्स से ह्या बटनचा यूज करण्यापेक्षा आता मी तुम्हाला काय करतो, लेट्स से मी सगळ्यात टॉप लेवलच्या हेरार्कीला, बरोबर, आता ऍक्सेसरीज हे जे नाव आहे ना, ह्याच्या शेजारी हा जो प्लस एरो आहे, ह्या प्लस एरोला क्लिक केल्यानंतर मी नेक्स्ट लेवलला जातोय आणि त्याच्यामध्ये परत प्लसला क्लिक केल्यानंतर फक्त या पर्टिक्युलर बाईक्सच्या रिलेटेडच माझ्याकडे प्रोडक्ट ओपन होत आहेत, बरोबर. पण इथे जर मी हा ड्रिल डाऊनचा ऑप्शन जर ऑन केला, ठीक आहे, हा ऍक्टिव्हेट झाला आणि आता मी फक्त जस्ट ऍक्सेसरीजवर क्लिक जरी केलं तरी तो काय करेल, मला ऍक्सेसरीजवर क्लिक केल्यानंतर ऍक्सेसरीज रिलेटेड ज्या सब कॅटेगरी आहेत नेक्स्ट लेवलच्या तो शो करेल. मी जर बाईक्स रॅक्सवर क्लिक केलं, प्लसवर क्लिक करत नाही मी, जस्ट नावावर क्लिक करतोय, तरी पण तो मला काय करतोय, त्या पर्टिक्युलर सब कॅटेगरी रिलेटेड जितके प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्टचे डिटेल्स ओपन करतोय. सो हा यूज आहे ह्या ड्रिल डाऊन बटनचा. म्हणजे आता एखादं जर व्हिज्युअल्स असेल, लेट्स से आता हेच व्हिज्युअल आपण जर मी एखाद्या कॉलम चार्ट मध्ये केलं, ठीक आहे, यालाच आपण कॉलम चार्ट्स मध्ये ठीक आहे. मला इथे या चार्ट मध्ये ब्लँक ऍक्सेसरीज आणि बाईक्स रिलेटेड डेटा दाखवते. जर मी ड्रिल डाऊन बटन ऑन ठेवलंय आणि या केसमध्ये जर मी ऍक्सेसरीजचा हा जो माझा कॉलम आहे या कॉलमवर क्लिक केलं तर तो मला ऍक्सेसरीज रिलेटेड ज्या माझ्या सब कॅटेगरीज त्या शो करेल. आणि जर ह्या सब कॅटेगरीच्या मी कुठल्या पण एखाद्या कॉलम्सवर क्लिक केलं तर त्या पर्टिक्युलर सब कॅटेगरी रिलेटेड प्रोडक्ट्स ओपन होतील. ही कॅपेबिलिटी काय आहे, ज्यावेळेस मी हे ड्रिल डाऊनचं बटन ऍक्टिव्हेट करतोय त्यावेळेस, म्हणजेच मी पर्टिक्युलर व्हिज्युअल्स थ्रू इंटरॅक्ट करू शकतो आता त्याच्या ड्रिल डाऊन, म्हणजे त्याच्या पुढच्या आतमध्ये किंवा वरती येण्यासाठी मी हे यूज करू शकतो. जर मला आता वरच्या लेवलला जायचं असेल इथनं तर मी हे ड्रिल अप करू शकतो. मी परत सब कॅटेगरीला गेलो, मी परत वरती मेन कॅटेगरीला आलो. हेच जर माझं बटन ऑफ असेल तर मी ह्याच्यावर क्लिक केलं तर ते फक्त सिलेक्ट होईल, ते जाणार नाही डीप मध्ये, राईट. आणि जर मला बघायचं असेल तर मी त्यावेळेस मग नेक्स्ट लेवल हेरार्की हे बटन यूज करू शकतो. हे बटन यूज केलं तर मला नेक्स्ट लेवलला जाईल. पण इथे पण आता मी जर हा सब कॅटेगरी सिलेक्ट केली तर ती फक्त सिलेक्ट होईल, त्याच्या रिलेटेड प्रोडक्ट्स ओपन नाही होणार. जर मला ऑल प्रोडक्ट्स बघायचे असतील तर मी परत नेक्स्ट लेवलला जाईल, तर मला सगळे प्रोडक्ट दाखवेल. पण हे प्रोडक्ट नेक्स्ट लेवल जर क्लिक केलं तर मग ते सगळ्या कॅटेगरी सगळ्या सब प्रोडक्ट दाखवतो. येस, ऑल कॅटेगरीच्या सगळे. आता जसं ह्या केसमध्ये मला ऍक्सेसरीजच्या जर बघायचे असतील फक्त सब कॅटेगरी तर त्यावेळेस मला ड्रिल डाऊन बटन ऑन करून ऍक्सेसरीजवर क्लिक करायला. पर्टिक्युलर एकायचं दाखवतो आपण. येस येस. तो हे समजलंय ड्रिल डाऊनचं बटन जे आहे ते कसं काम करतंय, आलं ना, लक्षात आलंय ना? कुणाला डाऊट? यश, राहुल? नाही सर, कळालं. ओके, हे विचारतात इंटरव्ह्यू मध्ये, थोडस लक्षात घे. हा पॉइंट जो आहे ना तो विचारतात, ड्रिल अप ड्रिल डाऊन ही कन्सेप्ट काय आहे हे विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. सर ते लास्टला अजून एक आलं. हा ना, आता जर मी सगळ्यात टॉपच्या कॅटेगरीमध्ये, मला सगळ्यात लास्टची कॅटेगरी बघायची, सो मी डायरेक्टली क्लिक केलं तर तो सगळे प्रोडक्ट दाखवेल. त्याच्यावर इव्हन तुम्ही होवर केलं ना तर तो काय दाखवेल, एक्सपांड ऑल डाऊन वन लेवल इन द हेरार्की.
सगळ्यात लास्टच्या हायरार्कीला जाऊन तो तुम्हाला डिटेल शो करेल. वन डाऊन म्हणजे आता लेट्स से इथे मी ऍक्सेसरीजवर आहे, याच्यावर क्लिक केलं तर वन डाऊन जाईल, सब कॅटेगरी नेम जाईल. लेट्स से इथे गेलं तर हे सब कॅटेगरी दाखवतो. सब कॅटेगरी नंतरची प्रोडक्ट आहे, सो मी अजून एकदा क्लिक केलं तर तो प्रोडक्टला जाईल. वन डाऊन मध्ये डिटेल दाखवल. ते आपण जे ड्रिल डाऊन बटन आहे ते म्हणजे आधी सिलेक्ट करून मग ते यूज करतो. हा म्हणजे त्याला फक्त क्लिक करतो तर ते ऍक्टिव्हेट होतं. असं ब्लॅक मार्क दाखवतो. ब्लॅक मार्क दाखवतो ते ऍक्टिव्हेट असेल तर. आणि मग त्याच्यानंतर सिलेक्ट करायचं का? त्याच्यानंतर मग खाली व्हिज्युअल्स मध्ये तू इंटरॅक्ट करू शकतो डायरेक्टली. आणि मग हे जे ड्रिल अपचे ड्रिल डाऊनचे जे ते यूज करू शकतो तू अप जाण्यासाठी. ठीक आहे, हे समजलं. हा टेबल क्रिएट केला. टोटल ऑर्डर क्वांटिटीला काय फॉर्म्युला घेतला? सेल्स फॅक्ट मधली ऑर्डर क्वांटिटी नाही माझी समज वेगळी आहे. काय समजली तुझी? तो काल जो यूज केला होता आपण फिल्टरवाला तो तर नाही घेतला ना. माझी किती आहे? 1,30,000 दाखव मला. 84176 आलं होतं सर ऍक्च्युअली. तुझं 89 आलं होतं. 849 आलं होतं. टोटल क्वांटिटी सेल्स फॅक्ट मध्ये ऑर्डर क्वांटिटी किती? सम ऑफ सेल्स फॅक्ट ऑर्डर क्वांटिटी 129492. ओके. ऑब्जेक्टिव्हचा पण टेबल तू ऍड केलाय का? तो काढला नसताना जो पण फोल्डर बनवतो तो काढलेला आहे. म्हणजे आपण 15, 16, 17 केलं नंतर तू 18 चा जो ऍड केला होता तो काढला का? काढलेला आहे. नाही काढलेला आहे. ठीक आहे. ओके तुम्ही 18 नाही घेतलं का? मला पण बघावं लागेल. फक्त ते प्रॅक्टिस साठी घेतला होता ना 18. मग माझ्याकडे पण 18 आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे ते व्हॅल्यूज हे करते. सो व्हॅल्यूज हा बरोबर तुम्ही थोडेच कॉलम हा, सो मी थोडेच घेतले होते. ऍक्च्युली ती यायला हवी 844176 काहीतरी येते. ठीक आहे. सो आता जर ह्या केसमध्ये जर मला 2018चा जर घ्यायचं नसेल डाटा, नाही आपण काय करू शकतो सरळ स्लायसर जरी टाकला तरी तुझ्या डेटामध्ये तो डेटा आलाय ना. सो मी काय करू शकतो, ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊ शकतो. ओके, सेल्स फॅक्टच्या टेबलमध्ये सेल्स फॅक्टच्या टेबलमध्ये इथे इयर जो आहे ना, इथे इयर मला दिसतात 15, 16, 17, 18. सो मी 18ला डिसिलेक्ट करू शकतो. इथे एक स्टेप ऍड होईल फिल्टर रोज म्हणून, आणि मी डायरेक्टली क्लोज अँड अप्लाय जर केलं याला, येस 84176 येस बरोबर. नाही माझ्यात पण 18 टोटल ऑर्डर क्वांटिटीचा मेजर सांगा ना सर, कसा केला? मला चुकीचं आहे. टोटल ऑर्डर क्वांटिटीचा मेजर आपला सम ऑफ सेल्स फॅक्ट टेबल मधली ऑर्डर क्वांटिटी. ओके, सेल्स फॅक्ट. ओके हा. तुझं काहीतरी रिलेशनशिप मध्ये जोडलं. म्हणजे रनिंग मध्ये पण ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये जाऊन चेंज केलं तर इकडे पण लगेच व्हिज्युअली चेंज हो, ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये तुम्ही जे फिल्ट्रेशन लावता तेवढाच डेटा तुमचा पॉवर बीआय डेस्कटॉपला मिळतो. पण आता आपण तुम्ही जे तिथं डिसिलेक्ट केलं तेच आपण जर इथं टेबल व्ह्यू मध्ये जाऊन सुद्धा डिसिलेक्ट केलं तर नाही होणार. नाही तसं नाही होणार. टेबल इथे जे आहे ना, या टेबल व्ह्यू मध्ये जे फिल्टर नाही, दिस इज लाईक
फक्त तुम्ही डेटा बघण्यासाठी तुम्हाला लेट्स से मी इथे 2015चा डेटा बघतो, इथे तुम्हाला दाखवताना 2015चा दाखवेल, पण इथे इथे दिसताना सगळं दिसणार आहे. तर हे फक्त व्हिज्युअलायझेशन साठी, तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी, की तुम्हाला आता फक्त 2015चं बघायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही चेक करायचं आहे. So ते फिल्ट्रेशन लावण्यासाठी, लाईक एक्सेल. जसं मी 18चा डिसिलेक्ट केला, सो माझ्याकडे इथे फक्त 15, 16 आणि 17च आहे, पण मी कारण पॉवर क्युरी मधनं मी डेटाच इकडे लोड नाही केला 18चा. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड काही फॉर्मॅटिंग असेल, जसं हे जे वरती जे असतात याला आपण काय बोलतो, हेडर्स बोलतो, राईट, आणि हे कॉलम्सची नाव आहेत. सो मग याच्याशी रिलेटेड जे आहे, जसं हे व्हिज्युअलायझेशन पेन मध्ये फर्स्ट जे आहे ते हे व्हिज्युअल रिलेटेड तुमची इन्फॉर्मेशन झाली. त्याच्या शेजारी जे ऑप्शन असतो फॉर्मॅट म्हणून, ही व्हिज्युअल जे आहे ते व्हिज्युअलला फॉर्मॅट करण्यासाठी हे ऑप्शन दिलेले असतात. जसं की स्टाईल ऑफ रिप्रेझेंट, मी ही रिप्रेझेंटेशन वेगवेगळ्या स्टाईलने, जसं बोल्ड हेडर, जसं आपण बघतो ना तसं अल्टरनेट फ्लॅशिंग वगैरे वगैरे भरपूर काहीतरी ऑप्शन्स इथे असतात. तर ॲज पर नीड किंवा तुम्हाला जसं ब्युटिफाय करायचंय व्हिज्युअल्स तसं तुम्ही ते करू शकता. ओके, दिस इज स्टाईल ऑफ प्रेझेंट. आणि ग्रिड्स म्हणजे काय असतात की ह्या ज्या लाईन्स आहेत बघ, ह्या लाईन्स जे असतात ना, ह्या लाईन्सची कलर विड्थ तुम्ही चेक करू शकता. ह्या हॉरिझॉन्टल ग्रिड्स ऑन आहेत माझ्या, व्हर्टिकल ऑफ आहेत. मी जर व्हर्टिकल पण ऑन केलं तर व्हर्टिकल पण दिसतील. त्यानंतर बॉर्डर्स, व्हिज्युअल्सच्या बॉर्डर्स वगैरे कुठल्या तुम्हाला हव्या आहेत, टॉप आणि बॉटम. इथे नंतर खाली व्हॅल्यूज सेक्शन आहे. व्हॅल्यूज मध्ये ह्या व्हॅल्यू तुमच्या ज्या आहेत इथे आलेल्या, त्या व्हॅल्यूजचा फॉन्ट, ते तुम्हाला त्याचा टेक्स्ट कलर वगैरे कसं ठेवायचं. आता ब्लॅक आहे, मी रेड वगैरे पण ठेवू शकतो, डिपेंड. ओके. त्यानंतर हे कॉलम्स हेडर. कॉलम हेडर्स मध्ये सध्या 10 आहे फॉन्ट मध्ये, म्हणजे दिस कॅटेगरी नेम, टोटल ऑर्डर क्वांटिटी, रिटर्न रेट. लेट्स से मी याला 12 करतो. ओके. बोल्ड करायचं असेल तर बोल्ड पण करू शकतो आपण. त्यानंतर एक कॉलम सब टोटल, रो सब टोटल. याच्यामध्ये ऑफ जर केलं तुम्ही हे कॉलम सब टोटल, तर ह्या कॉलम्सची जी सब टोटल असते इकडे दिसणार ती बंद होते. रो सब टोटल म्हणजे दिस वन, ही टोटल जी दिसत होती आपल्याला ती. ओके. त्यानंतर हे स्पेसिफिक कॉलम जे आहे, ह्या स्पेसिफिक कॉलम मध्ये तुम्ही आता लेट्स से इथे माझ्याकडे 3 कॉलम क्रिएट झालेत, राईट. तर या 3 कॉलमला तुम्ही वेगवेगळी फॉर्मॅटिंग करू शकता. जसं की इथे आता स्पेसिफिक कॉलम मध्ये टोटल ऑर्डर क्वांटिटी आहे सिलेक्टेड, म्हणजे हा वाला कॉलम सिलेक्टेड. मला काय करायचं, ह्या पर्टिक्युलर कॉलम्सचे हे जे व्हॅल्यूज आहेत ना, ह्या मला सेंटरला आणायच्या. या कॉलमची जी विड्थ आहे ना, या विड्थच्या सेंटरला हव्यात. सो मी काय करू शकतो की सब टोटल्स अप्लाय टू सब टोटल्स, अप्लाय टू व्हॅल्यूज करून जर मी खाली गेलो इथे अलाइनमेंट जर चेक केली, तर तो काय करेल, फक्त त्या पर्टिक्युलर कॉलम्सलाच फक्त अरेंज करेल. जर मला हा टोटल्स पण घ्यायचा असेल तर मी काय करू, अप्लाय टू टोटल्स, तो पण ऑन केला तर तो पण सेंटरला जाईल. सो स्पेसिफिक कॉलमची जी फॉर्मॅटिंग असते, ही फॉर्मॅटिंग पण तुम्ही इथे करू शकता. ही फॉर्मॅटिंग फक्त मी ओव्हरलुक घेतोय. ह्या फॉर्मॅटिंग मध्ये तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर आहे काहीतरी. ठीक आहे, तुम्ही एक टेबल क्रिएट करा आणि ह्याच्यातले जे ऑप्शन्स आहेत, ऑप्शन सगळे एक्सप्लोर करा की कुठल्या ऑप्शनने काय तुम्हाला चेंजेस जाणवत आहेत. कारण जोपर्यंत तुम्ही ऑप्शन्स शोधून ठेवणार नाही येते ना, त्यावेळेस तोपर्यंत तुम्हाला कधी कधी तुम्ही व्हिज्युअल्स बनवता, सगळं करता, पण त्याचं फॉर्मॅटिंग मध्ये क्लायंटला काही चेंजेस हवे असतात. ते चेंजेस आपल्याला करता आले पाहिजे. की तो म्हणतो की नाही, मला व्हॅल्यूज माझ्या ह्या लेफ्ट साईडलाच हव्यात इथे, किंवा राईट साईडलाच हव्यात, किंवा त्या व्हॅल्यूज मध्ये मला कॉमाच हवा आहे, राईट. पर्सेंटेज मला इथे पर्सेंटेज साईन नकोय, मला फक्त 1.95 हवं. तर हे सगळे जे चेंजेस असतात, हे सगळे चेंजेस तुम्ही फॉर्मॅटिंग थ्रू करू शकता. कॉलम सब टोटलचं काय बोलतो तुम्ही? कॉलम सब टोटल जे काय असतं, लेट्स से हा जो कॉलम आहे ना, ह्या कॉलमची कधी कधी आपल्याला, जसं आता इथे 1.95%, राईट, पण इथे पण कुठला तरी न्यूमेरिकल जर कॉलम असतं
तर तो काय केला असतं त्यांनी, हे 57809 प्लस दिस वन त्याची सब टोटल इथे, कॉलम्सच्या मध्ये जे रोज आहेत त्यांची सब टोटल तो तिकडे देतो. सो त्याची गरज नाही आपल्याला, कॉलम सब टोटलची गरज नाही. मला मला ही टोटल जी ग्रँड टोटल आहे तीच रिक्वायर्ड आहे. सर असं बघा ना. छान आहे. मध्ये दोनच column. Table. ओके. आता याच्यामध्ये जर मला हे जे नाव आहेत कॅटेगरी मधले, हे नावाचे याची जर साईज बघायची असेल किंवा वाढवायची असेल तर मी टेक्स्ट कॉलम ओके. तर एक ते टेक्स्टची साईज कशी वाढत ते सांगा, नाही वाढत अजून. ते रो हेडर्स मध्ये बघ ना. तर ते पूर्ण टेबल पूर्ण टेबलची काय, पूर्ण टेबलची साईज कशी वाढते? ते एक्सपॅन्ड केले की ते बाकीचा टेबल येत नाही. हे असं म्हणतोयस का? हा एक्झॅक्टली. हे हे बघ ना, व्हिज्युअलला एक्सपांड कर ना, असं असं पकडून त्याला ट्रॅक करतो ना आपण, तसं मोठं कर ना व्हिज्युअल. इवन इफ आय डू दॅट, ते कॉलम्स थोडी मोठे होते, ते फक्त व्हिज्युअल मोठं झालं. मग त्यासाठीच हे फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे ना. याच्यामधले ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुला जर वाढवायच्या असतील तर त्याच्यासाठी ते व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये जाऊन त्याचं साईज वाढवावी लागते. अच्छा, असं इंडिव्हिज्युअली एकेकाचं वाढवायला लागेल का? हो, ह्याची ह्या टेबल्स मधले ह्या व्हॅल्यूज तुझ्या ह्या ऑप्शनने वाढतात. हे जे रो हेडर्स मध्ये जे नाव आहेत ऍक्सेसरीज, बाईक्स, क्लोथिंग, ते तुझं रो हेडर्स मध्ये त्याचा ऑप्शन आहे. हे कॉलम हेडर्स मध्ये ऑप्शन आहे की हे तुला वरचा जो हेडर्स आहेत ते हेडर्स तुला या कॉलम हेडर्स मध्ये वाढवता येतात. ओके, गॉट इट. ठीक आहे. फॉर्मॅटिंग मध्ये थोडंसं लक्ष द्या, थोडं एक्सप्लोर करा याच्यामध्ये, भरपूर एक्सप्लोर करण्यासारखं आहे याच्यामध्ये. आपल्या टेबल मध्ये टोटल क्वांटिटी, ऑर्डर क्वांटिटी पण खाली एक नंबरला ते 2 काय दाखवतात? ते कुठले तरी एखाद्या पर्टिक्युलर, लेट्स से मी जर याला एक्सपांड केलं ना, ओके, तो असं काहीतरी व्हॅल्यूज आहे कुठेतरी ब्लँक वगैरे, ज्याला ऑर्डर क्वांटिटी असं काही नाहीये, पण तरी पण ती एक व्हॅल्यू तिथे आहे. सो असे या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, लेट्स से हे व्हिज्युअल आहे, डेटा प्रॉपर क्लीन नाही असेल. तसं असू शकतं. लेट्स से मग या केसमध्ये जर मला हे 2 बघायचे नसतील, सो मी काय करू शकतो, कॅटेगरी नेम मध्ये जाऊन इथे बघ, इथे तो ब्लँक दाखवतोय बरोबर, मी सगळे सिलेक्ट करून हा ब्लँक अनसिलेक्ट करू शकतो. ओके. सो मी हा जो फिल्ट्रेशन लावला याला बोलतात फिल्टर पेन. व्हिज्युअलायझेशन पेनच्या शेजारी हा फिल्टर पेन असतो. हा फिल्टर पेन ज्यावेळेस एक्सपांड होतो त्या फिल्टर पेन्स मध्ये भरपूर ऑप्शन असतात. जसे मी आता हा व्हिज्युअल सिलेक्ट केलाय, सो त्या व्हिज्युअल रिलेटेड जेवढे काही तुम्ही फील्ड्स इथे घेतले असतात सगळ्या फील्ड्स इथे अवेलेबल असतात. मग त्या इंडिव्हिज्युअल फील्ड्सवर तुम्हाला जर कुठले फिल्ट्रेशन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता इथे. इट्स अ टोटल ऑर्डर क्वांटिटी. मग ती जर इज लेस दॅन और ग्रेटर दॅन, तुम्ही एखादी पर्टिक्युलर जर व्हॅल्यू इथे प्रोव्हाइड केली की इज लेस दॅन लेट्स से 100 प्रोव्हाइड केली आणि अप्लाय जर फिल्टर केला तर तो काय करेल की लेस दॅन 100 असलेच फक्त ऑर्डर क्वांटिटी शो करेल. येते लक्षात? बघे 26 लेस दॅन 100 वालेच फक्त शो होते. आणि क्लिअर करायचं असेल तर इथे एक रबरचं सारखं एक चिन्ह असतं क्लिअर फिल्टर म्हणून, त्याला करू शकतो ते क्लिअर फिल्टर म्हणून. आता जस्ट विषय निघाला म्हणून हे फिल्टर पेन मी एक्सप्लेन केले, आपण नंतर बघणार होतो. वन्स तुमचं आता हे माझं एक व्हिज्युअल्स मध्ये मी रेडी केलं की मला एक
एक एक एक अंडरस्टँडिंग आली की कॅटेगरी नेम, ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न रेटला मी फॉर्मॅट केले. लेट्स से मी याला कंडिशनल फॉर्मॅटिंग पण एक ऑप्शन असतो आपल्याला फॉर्मॅट, इव्हन फॉर्मॅट पेनमध्ये. लेट्स से ऑर्डर क्वांटिटी जी आहे, ह्या ऑर्डर क्वांटिटीला मला जर फॉर्मॅट करायचं आहे, म्हणजे जसं डेटा बार्स वगैरे जे असतात ना ते ऑन करायचे असतील या पर्टिक्युलर कॉलमसाठी, तर ते पण आपल्याला करता येतात. कसे? लेट्स से व्हॅल्यूजच्या सेक्शनमध्ये हे टोटल ऑर्डर क्वांटिटी माझं मेजर इथे आहे. सो याला एक ड्रॉपडाऊन आहे बघा इथे. या ड्रॉपडाऊनला मी ज्यावेळेस क्लिक करतो, इथे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये डेटा बार्स. कंडिशनल फॉर्मॅटिंग तुम्ही बॅकग्राऊंड कलर म्हणजे ह्या पर्टिक्युलर व्हॅल्यूच्या पाठीमागे जो व्हाईट कलर दिसतोय आपल्याला, त्या व्हाईट कलरवर पण लावू शकता. म्हणजे लॉजिक डिपेंड करतं की तुम्हाला लेट्स असं दाखवायचं असेल की ॲक्सेसरीजमध्ये किंवा ऑर्डर क्वांटिटीमध्ये लेट्स ज्याची ऑर्डर क्वांटिटी 100 वरती किंवा 200च्या पेक्षा जास्त आहे, ते पर्टिक्युलर जे माझे प्रोडक्ट आहेत ते हायलाईट झाले पाहिजे वेगवेगळ्या कलरने. सो हे जे लॉजिक आहे, हे लॉजिक तुम्ही ह्या कंडिशनल फॉर्मॅटिंग थ्रू प्लेस करू शकता. ते कुठं ओपन केलं तसं? लेट्स से हे बघा, आता हे व्हिज्युअल माझं सिलेक्टेड राईट. या व्हिज्युअल्समध्ये व्हॅल्यूजच्या सेक्शनमध्ये टोटल ऑर्डर क्वांटिटी आणि रिटर्न रेट पर्सेंटेज मी टाकलेले. लेट्स से मला टोटल ऑर्डर क्वांटिटीवर ते लॉजिक बिल्डअप करायचं आहे. सो मी टोटल ऑर्डर क्वांटिटीच्या ह्या ड्रॉपडाऊनला जाणार. ह्या ड्रॉपडाऊनमध्ये गेल्यानंतर इथे कंडिशनल फॉर्मॅटिंग ऑप्शन आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग लेट्स से मी डेटा बार्स ऑन करतो याचे. मी डेटा बार्सला क्लिक केलं तर तो एक मला दाखवेल की लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू जर तुम्हाला प्रोव्हाइड करायचे असेल तर तुम्ही देऊ शकता. अदरवाईज ॲज इट इज, जसं पॉझिटिव्ह बार तो ब्ल्यू कलरने शो करेल आणि निगेटिव्ह असतील ते ब्लॅक कलरने शो करेल, सॉरी ह्या लाईट ब्लूने शो करेल. जस्ट मी ओके केलं याला तर तो कंडिशनल फॉर्मॅटिंग ह्याला दावून देईल. का नाही झाली अप्लाय? झाली आहे, खूप कमी आहे. बॅकग्राऊंड ठीक आहे, हे लक्षात येते. ॲक्सेसरीज आणि या व्हिज्युअलच्या ह्या 3 डॉट्सवर मी क्लिक करून व्हिज्युअल जे सॉर्टिंग आहे माझं ते सॉर्ट करू शकतो. कुठल्या बेसिसवर मला सॉर्ट करायचं आहे. लेट्स से मला ते ऑर्डर क्वांटिटीच्या बेसिसवर सॉर्ट जर केलं तर हायेस्ट वाली वरती येईल, लोएस्ट वाली खाली येईल. टोटल ऑर्डर क्वांटिटीला जर हायेस्ट केलं मी तर बघ ही 29772 वरती गेली, म्हणजे तो हायेस्ट टू लोएस्ट असं दाखवेल सगळ्यांसाठी. ॲक्सेसरीजला सगळ्यात जास्त ऑर्डर क्वांटिटी स्वतः टॉपला राहील. ओके, लेट्स से मी आणि एक काम करा, ह्या रिटर्न रेट पर्सेंटेजला पण डेटा बार्स ऑन करा कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर व्हॅल्यू टाकायची काय? व्हॅल्यू नाही टाकायची. नाही, काय नाही टाकायचं, जस्ट डेटा बार्स ऑन करा द्यायचे. ओके, आता मला असं दाखवायचं आहे की लेट्स से एखादा माझा प्रोडक्ट आहे, लेट्स से हा बाईक्सच्या अंडर हा रोड 750 ब्लॅक 52 हा प्रोडक्ट आहे. त्याची ऑर्डर क्वांटिटी किती? 383. सो इन शॉर्ट, ज्या प्रोडक्टची ऑर्डर क्वांटिटी सगळ्यात जास्त असेल तो प्रोडक्ट माझा हायली सेलिंग प्रोडक्ट असेल ना, बरोबर. सो मी एक असं लिमिट देऊ शकतो की ज्या प्रोडक्टची सपोज ऑर्डर क्वांटिटी लेट्स से माझी 500 पेक्षा जास्त आहे, ते प्रोडक्ट मला हायलाईट करून दे, बरोबर. सो ते हायलाईट कसे करण्यासाठी मी काय करू शकतो की एकतर ह्या ऑर्डर क्वांटिटीच्या कॉलम्समध्ये काही आयकॉन्स पुट करू शकतो, असं फ्लॅग वगैरे, लाईक रे फ्लॅग, एरो वगैरे असं काहीतरी पुट करू शकतो, अपवर्ड एरो, डाऊनवर्ड एरो. सो ते आयकॉन्स पण आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग थ्रू टाकू शकतो. लेट्स से मी टोटल ऑर्डर क्वांटिटीला सिलेक्ट केलं, याच्या कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये गेलो, आता मी टाकतो आयकॉन्स. आयकॉन्स मध्ये तो मला जसं आपण पॉवर क्युरी मध्ये कंडिशनल कॉलम क्रिएट केला होता इफ स्टेटमेंटने, बरोबर. काइंड ऑफ इथे बघा इफ स्टेटमेंटच आहे. ठीक आहे, इथे तुम्ही रूल सेट करू शकता की ऑर्डर क्वांटिटी मध्ये जर माझी ऑर्डर क्वांटिटी ही ग्रेटर दॅन इक्वल टू 0 और वॉट एव्हर, ती व्हॅल्यूज इथे तुम्ही टाकू शकता. आता आपल्या केसमध्ये लेट्स से मी ह्या इफ स्टेटमेंट रिमूव्ह करतो, एकच इफ ठेवतो आता इथे सध्या.
आयकॉन जी दिसणार आहे ती आयकॉन तुम्हाला कुठे दाखवायची, लेफ्ट ऑफ युअर डेटा दाखवायची की राईट ऑफ युअर डेटा दाखवायची, ती इथे लेट से मी टाकतोय राईट ऑफ डेटा. ओके, लेट से इथे मी आयकॉनची स्टाईल्स माझ्याकडे आहे. लेट से ओके, जर मी एक कंडिशन दिली, जर इफ व्हॅल्यू माझी ऑर्डर क्वांटिटीची ग्रेटर दॅन 500, पर्सेंट नाही ते नंबर आहे राईट, आणि लेस दॅन लेट से 800, अशी कंडिशन दिली की 500 पेक्षा ग्रेटर आहे, ओके, आणि 800 पेक्षा कमी आहे, असे जे प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट मला ते रेड वन जो हा आयकॉन आहे ना यांनी शो करा. याला चेंज करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार, जे पाहिजे ते आपण घेऊ शकतो. लेट्स मी याला ग्रीन करतो आणि ओके म्हणतो. आता जर मी ह्या रोड बाईक्स मध्ये जर बघितलं तर इथे 500च नाहीच राईट काही. हे बघा, ज्यांची ज्यांची 500च्या वरती म्हणजे 709 याला असं ग्रीन सिम्बॉल आला बघा, यांचे हे सगळे 500च्या वरती आहेत राईट. सो ही कंडिशनल फॉर्मॅटिंग आपण पर्टिक्युलर त्या कॉलम्स वर लावू शकतो. समजले कंडिशनल सर, फॉर्मॅटिंग. आता आपण जर सपोज क्लायंटला एवढं टेबल सेंड केलं, त्यांना काय करणार की ग्रीन सिम्बॉल कशासाठी? ते आपल्याला तसं मेन्शन करावं लागतं ना की ग्रीन इज इन्क्रीज, ग्रीन इज डिक्रीज. आपण एक त्यांना लेजंड्स देतो. हा, रिपोर्ट्स मध्ये आपल्याला तसं मेन्शन करावं लागतं की लेट से ग्रीन इज फॉर वॉट, त्याची रेंज काय आहे, किंवा हे क्लायंट कडनंच आपल्याला आलेलं असतं की आम्हाला जे आमचे प्रोडक्टची रेंज, सपोज ज्या प्रोडक्टची रेंज 500 किंवा 700 पेक्षा जास्त, आता लेट सपोज ही रिक्वायरमेंट क्लायंटने दिली. सो क्लायंट काय सांगाल की ऑर्डर क्वांटिटीमध्ये आम्हाला ज्या ऑर्डरची ज्या प्रोडक्टची क्वांटिटी माझी 600-700 पेक्षा जास्त असेल ते प्रोडक्ट मग मला हायलाइट करून द्या. सो तुम्ही ते ह्या वेने हायलाइट करू शकता की 700 प्लस. सो ते क्लायंट नोज अबाउट इट राईट. त्याला माहिती की 700 माझा क्रायटेरिया होता. सो जे हायलाइट इथे दिसते दिस इज फॉर दॅट पर्पज ओनली. आणि नंतर जो तुम्ही जसं लेट से तुम्हाला दाखवतो, एका आमच्या प्रोजेक्टमध्ये एका क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना टॉप 3 जे असतात ना, त्या टॉप 3 रेट्स जे असतात ते त्यांना हायलाइट करून हवी होती वेगवेगळ्या कलर्समध्ये. सो ती रिक्वायरमेंट मग ज्यावेळेस आपण त्यांना दिली फुलफिल करून, सो आपण त्यांना एक लेजंड्सचा एक छोटा टेबल्स पण दिला होता साईडने की रेड म्हणजे टॉप, असं 1 2 3 जे असतात लाईक दॅट. लेट्स से हे ऍक्च्युली क्लायंटचं जे पॉवर बेस सर्व्हिसेस आहे ना, दिस इज हे ऍक्च्युली क्लायंटचं आहे. ओके,
सो लेट्स से क्लायंटच्या या वर्कस्पेसमध्ये आम्ही त्यांना रिपोर्ट प्रोव्हाइड केला होता. हा वर्किंग मधला रिपोर्ट आहे क्लायंटचा सध्याचा. हे दिसतंय लेजंड्स मध्ये कलर कोड आणि रँक, आणि त्याला इथे ते रँकिंग शो होतं त्याचं. सो हे काइंड ऑफ जे आहे हे कंडिशनल फॉर्मॅटिंगच आहे. आपण ते लॉजिक प्लेस करून, पण ते आयडेंटिफिकेशनसाठी आपण एक छोटा लेजंड्सचा टेबल पण त्यांना प्रोव्हाइड केला. ठीक आहे, हे आपण असं करू शकतो. ठीक आहे, अंडरस्टँड झालं की ऍक्च्युली माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की जे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे त्याच्यामध्ये जे लॉजिक तुम्ही बिल्ड करता ते लॉजिक खूप मॅटर करतं की तुम्ही डाटामध्ये काय शो करताय. पॉसिबिलिटीज खूप आहेत त्याच्यामध्ये. मी एक यूज केस तुम्हाला शो केली, त्याच्यामध्ये 1000 यूज केस आहेत. राईट, कुणाचं लॉजिक कसं यूज होईल किंवा कुणी त्याच्यावर कसा विचार करेल हे प्रत्येक पर्सनवर डिपेंड करतं. प्रत्येक माणूस सेम विचार नाही करत. राईट, सो लॉजिक तुम्ही तुमच्या हिशोबाने वेगवेगळं लॉजिक डेव्हलप करू शकता. ओके, सो काइंड ऑफ हे एक व्हिज्युअल तुम्ही रेडी करून ठेवा. हे बनवलंय का सगळ्यांनी व्हिज्युअल? ठीक आहे, आता लेट्स से हे मॅट्रिक्स व्हिज्युअल मी बनवलंय आणि मी काय करतो याच्या फॉर्मॅटिंग मध्ये जाऊन जनरल्स, ह्या फॉर्मॅटिंग मध्ये पण बघा व्हिज्युअल्स आणि जनरल हे दोन ऑप्शन आहेत. जनरल मध्ये काय आहे की लेट्स से मला आता ह्या पर्टिक्युलर टेबलसाठी टायटल्स वगैरे जे आहेत हे टायटल्स ऑन करायचे, मला याला काहीतरी नाव द्यायचे, ते इथे मी देऊ शकतो ऑन करून. लेट्स से काय देऊ शकतो आपण की टोटल ऑर्डर क्वांटिटी बाय किंवा टोटल ऑर्डर क्वांटिटी बाय किंवा टोटल ऑर्डर समथिंग लाईक दॅट. मी याचं नेमिंग क्लेचर देऊ शकतो, त्याला नाव मला जसं हवंय तसं देऊ शकतो जनरल मध्ये. अगेन इफेक्ट्स मध्ये पण भरपूर सारे, जसं मला व्हिज्युअलची बॉर्डर्स ऑन करायची, त्याची शॅडो फिलिंग असते, शॅडो फिलिंग व्हिज्युअल्सची. सो काइंड ऑफ हे थोडंसं एक लुक येतो याला, एक अट्रॅक्टिव्ह थोडंसं दिसण्यासाठी. राईट, व्हिज्युअल्स बनवतो आपण, फक्त ते बनवून द्यायचं म्हणून द्यायचं नाही. राईट, त्याला थोडंसं एक अस्थेटिक जो व्ह्यू म्हणतो, युजर इंटरफेस जो असतो तो पण आपल्याला त्याचा पण एक विचार करावा लागतो की कलर कॉम्बिनेशन कसं राहील, किती ते युजर्सला प्रॉपरली दिसेल आणि म्हणजे प्रॉपर व्हॅल्यूज दिसल्या हव्या त्याच्या, की असं नको व्हायला की हा जो टेबल आहे लेट्स से हे असं तुम्ही शो केलं तिथे. राईट, सो कॅटेगरी नेम मध्ये दिसत नाही प्रॉपरली. सो दिस इज नॉट द प्रॉपर वे टू शोकेस युअर व्हिज्युअल्स टू क्लायंट. राईट, तुम्ही जे क्लायंट्सला शो करताय, युजर्सला जे रिपोर्ट्स तुमचा दाखवताय तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, सो रिपोर्ट्स ऑलवेज नीट अँड क्लीन, सिम्पल अँड सोबर. एकदम फ्लॅशी वगैरे कलर्स कॉम्बिनेशन नाही यूज करायचे. सिम्पल सोबर कलर्स जे असतात, लाईट कलर्स ते यूज करायचे. मोस्टली जे बॅकग्राऊंड कलर्स असतात ते बॅकग्राऊंड व्हाईटच यूज करा किंवा लाईट ग्रे वगैरे यूज करा. आणि व्हिज्युअल्स जे असतात ते व्हिज्युअल्स तुम्ही उठून दिसतील. लेट्स से की आता हा कॅनव्हास जो आहे माझा, याला आपण कॅनव्हास बोलतो. राईट, जर मी आता व्हिज्युअल्सवर कुठे दुसरीकडे क्लिक केले तर आता ह्या कॅनव्हासची सेटिंग माझ्याकडे ऑन होते. फॉर्मॅट पेज इथे दिसतंय, फॉर्मॅट युअर रिपोर्ट पेज. त्या रिपोर्ट पेजची जी इन्फॉर्मेशन असेल, जसं की आता हा 16:9 हा कॅनव्हास आहे, याला मी चेंज करू शकतो. लेटर, टूल टिप, कस्टम वगैरे ऍज पर माय रिक्वायरमेंट मी याला चेंज करू शकतो साईज याची. कधी कधी सपोज मी एकदम लेंदी रिपोर्ट बनवू शकतो, तो स्क्रॉल करून बघू शकतो आपण. सो मी त्यावेळेस काय करणार, कस्टम घेऊन जी एक्झिस्टिंग साईज आहे 720x1280 जी स्टँडर्ड साईज आहे, त्याऐवजी मी काय करू, हाईट वरची वाढवू शकतो. राईट, मल्टिपल हाईट वाढवून त्याला मी असं लेंदी करू शकतो.
सो मी काय करू शकतो की कॅनव्हास बॅकग्राऊंड जे आहे जसं इथे आता व्हाईट कलर मध्ये, सो लेट से मी इथे एकदम लाईट डार्क घेऊ शकतो हा कलर आणि याची ट्रान्सपरन्सी मी कमी करू शकतो. राईट. सो या केसमध्ये काय की बॅकग्राऊंड पेक्षा माझं व्हिज्युअल थोडंसं उठून दिसतं. राईट. सो माझं लक्ष बॅकग्राऊंड ठीक आहे, माझ्या व्हिज्युअलचा कलर व्हाईट आहे, पण तो माझ्या व्हिज्युअलला आणि हा कलर हा थोडासा अपोजिट आहे. राईट. सो हे जे कलर कॉम्बिनेशन असतं, हे कलर कॉम्बिनेशन आपल्याला थोडंसं विचार करावा लागतो. ह्या बाबतीत गर्ल्स थोड्याशा पुढे असतात, त्यांना लगेच लक्षात येतं की काय लावायचं. राईट. सो आम्ही पण आमच्या रिपोर्ट्स मध्ये मोस्टली गर्ल्सची हेल्प घेतो की ती डिझायनिंग वगैरे तुम्ही करा फॉर्मॅटिंग वगैरे, कलर जे सिलेक्शन जे कलर सिलेक्शन असतं. सो दे आय थिंक सो गर्ल्स हॅव्हिंग आय थिंक सेन्स ऑफ कलर कॉम्बिनेशन वी कॅन से. सर कंडिशन्स कलर कॉम्बिनेशन साठी असं काय वेबसाईट नाही का सर? कलर कॉम्बिनेशन साठी वेबसाईट म्हणजे नाही, म्हणजे कलर वेबसाईट कॉम्बिनेशन साठी वेबसाईट नाहीये ते. आता प्रत्येकाचं जसं आता आपण कपडे घ्यायला जातो तर आपण कलर कॉम्बिनेशनच बघतो ना की कुठल्या पॅन्टवर. ओके. सो ते थोडस स्वतःवरच डिपेंड असतं. आणि कलर कॉम्बिनेशन जे असतं ना मोस्टली काय असतं की तुम्ही ज्यावेळेस मल्टिपल टेम्पलेट्स वगैरे बघता नॉर्मली, जसं तुम्ही आता पॉवर बीआय शिकला, ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन एक्सप्लोर करता ना, तर ऑनलाईन एक्सप्लोर करल्यानंतर तुम्ही वेगवेगळे टेम्पलेट्स वगैरे तुम्हाला दिसतात, तर त्या टेम्पलेट्सचं कलर कॉम्बिनेशन बघायचं की त्यांचं कसं आहे. तर ते कलर कॉम्बिनेशन तुम्ही यूज करू शकता. भरपूर तुम्हाला ऑनलाईन भरपूर कलर कॉम्बिनेशन मिळू शकतात गुगल्सवर. तुम्ही इव्हन आयडियाज जरी टाकले कलर कॉम्बिनेशन आयडियाज फॉर पॉवर बीआय रिपोर्ट्स, तरी भरपूर सगळा डिटेल येईल. पण मोस्टली काय होतं की कलर कॉम्बिनेशन क्लायंटच तुम्हाला सांगतो की त्यांना कसं कलर हवा आहे, बॅकग्राऊंडला काय कलर पाहिजे त्यांना. जरी तुम्ही रिपोर्ट बनवून दिला असेल तरी एंड ऑफ द डे ते तुम्हाला सांगतातच चेंजेस की आम्हाला हे याच्या टेबलमध्ये हे ऍक्सेसरीज नाव आहे, हे आम्हाला ब्ल्यू कलर मध्ये हवं आहे, राईट, लाईट ग्रे मध्ये हे हवं आहे, असं थोडंसं ते पण गाईड करतात आपल्याला. ओके. सो हे एक व्हिज्युअल झालं आपलं. नेक्स्ट व्हिज्युअल आहे, 1-2 मिनिटात आपण एक व्हिज्युअल बघू आणि नंतर थांबू. नेक्स्ट आपण मॅट्रिक्स आणि टेबल हे दोन व्हिज्युअल बघितले. नेक्स्ट व्हिज्युअल आपल्याकडे ट्री मॅप आहे. ट्री मॅप लेट्स से ट्री मॅप काय करतो, हे बघा. ट्री मॅपचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते इथे आहे. ट्री मॅप याला मी जर सिलेक्ट केलं, कॅटेगरीमध्ये लेट्स से मी पुट केली कॅटेगरी नेम आणि व्हॅल्यूजच्या सेक्शन मध्ये मी टाकलं टोटल ऑर्डर क्वांटिटी. याने मला एक टेबल्सच्या फॉर्म मध्ये दिले. राईट. सो ज्या कॅटेगरीचा टेबल मोठा ती कॅटेगरी जास्त ऑर्डर क्वांटिटी. सिम्पल कन्सेप्ट. म्हणजे आता ऍक्सेसरीजचा टेबल इथे मला बिग दिसतोय कारण ऍक्सेसरीजची ऑर्डर क्वांटिटी जास्त आहे. बाईक्सची आणि याची थोडी सिमिलर आहे. सो मला हे 3 कॉलम असे दिसत आहेत, 3 टेबल्स किंवा 3 स्क्वेअर म्हणू शकतो आपण त्याला. त्या फॉर्मॅटमध्ये मला दिस ट्री मॅप कॅन हेल्प. आता ट्री मॅप मध्ये जर मी जास्त क्वांटिटी पुट केली ना तर ते व्हिज्युअल थोडंसं बल्की दिसतं. लेट्स से इन्स्टेड ऑफ दिस कॅटेगरी नेम आपण जर इथे प्रोडक्टचं नाव टाकलं किंवा सब कॅटेगरीचं नाव टाकलं, राईट, सब कॅटेगरी नेम. हे बघा, ज्यावेळेस मी कॅटेगरीच्या अंडर सब कॅटेगरी टाकलं तर हे ड्रिल अप ड्रिल डाऊनचे ऑप्शन्स ऑन झाले. राईट. लेट्स से मी याचं ड्रिल अप करून ऍक्सेसरीजवर क्लिक करतोय, तो मला काय करतो, मग ऍक्सेसरीज रिलेटेड डिटेल्स देतो. राईट. बट तसं बघायला गेलं तर ट्री मॅप फक्त हायएस्ट जे आहे तुमचं ऑर्डर क्वांटिटी ती बघण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल आहे. पण जर तुम्हाला सगळ्याच क्वांटिटी बघायची असली तर दिस कॅन नॉट हेल्प. राईट. हे व्हिज्युअल्स तुम्हाला खूप मोठं करावं लागेल आणि मग ते बघावं लागेल. हा, मिनिमम कॅटेगरी असेल तर बेटर आहे. पण थोडंसं लुक वाईज बघायला गेलं तर थोडं ठीक वाटतं दिसण्यासाठी.
एखादं व्हिज्युअल तुम्ही जे क्रिएट करताय ते तुम्हाला जर फुल स्क्रीन मध्ये बघायचं असेल तर आपल्याकडे इथे प्रत्येक व्हिज्युअलच्या वरती फोकस मोड असतो. या फोकस मोडला मी क्लिक केलं की ते व्हिज्युअल माझं फुल स्क्रीनला ओपन होतं. राईट. कधी कधी काय होतं की तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता पण त्या व्हिज्युअलायझेशन मध्ये त्याला ती एवढी स्पेस पुरेशी नसते त्या व्हिज्युअलला, कारण तुम्हाला एक एवढासाच कॅनव्हास असतो तुमच्याकडे. सो तिथे मल्टिपल व्हिज्युअल्स तुम्हाला बसवायचे असतात, मग स्पेस नसतो. त्यावेळेस मग आपण पर्टिक्युलरली त्यांना युजर्सला काय सजेशन देऊ शकतो की तुम्ही फोकस मोडमध्ये जाऊन ते व्हिज्युअल्स बघा, जेणेकरून तुम्ही त्याला पूर्णपणे डिटेल्स मध्ये अनालाइज करू शकता. ओके. सो मी जर कॅटेगरी नेम काढलं तर सब कॅटेगरीज एकदम बल्की दिसतं व्हिज्युअल. राईट. याच्यातनं मला एवढं समजतंय की टायर्स अँड ट्यूब्सची सगळ्यात जास्त ऑर्डर क्वांटिटी आहे. वैसे की टॉपचे जे सपोज 1 to 5 या 1 to 10 जे प्रोडक्ट असतील ते मला दिसतील बाबा इथे, पण सगळेच नाही दिसू शकत. राईट. सो बेटर वे की आपण लिमिटेड क्वांटिटी त्याला एक्सप्लेन करू. सो लेट्स से मी कॅटेगरी नेम, माझ्याकडे 3 कॅटेगरी आहेत, 3 कॅटेगरीचा डेटा मला दिसेल. ओके. ग्रीन डॉट याच्यात सब कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जाऊन आयकॉन्स मध्ये ना एक मिनिट. जास्त आयकॉनचा जो लेआउट म्हणजे हा जो आहे ना, त्याच्यानंतर कुठे सब कॅटेगरीला परत त्या याच्यामध्ये what field should be based on total product quantity दिली फक्त तेवढंच directly ठीक आहे. सो मी कॅटेगरी नेम आणि ऑर्डर क्वांटिटीला कम्पेअर केलेलं आहे. सो हे 2 व्हिज्युअल्स आहेत आपल्याकडे, ट्री मॅप आणि मॅट्रिक्स प्लस टेबल व्ह्यू. 3 व्हिज्युअल्स जरा एक्सप्लोर करा. ठीक आहे. परत ह्याच्यामध्ये जे आपण व्हॅल्यूज पुट केल्यात त्या व्हॅल्यूज एकदा चेक करून बघा. जे ऑप्शन्स आपण ठीक आहे, ट्री मॅप मॅट्रिक्स आणि टेबल, 3 व्हिज्युअल प्लस कंडिशनल फॉर्मॅटिंग, ड्रिल अप ड्रिल डाऊन. आज भरपूर काही शिकलायत तुम्ही नवीन. ठीक आहे. सो थोडेसे ऑप्शन्स बघा, नाही समजलं तर उद्या विचारा. एक फक्त लक्षात ठेवा की जे पॉवर बीआय मध्ये तुम्ही व्हिज्युअल्स इथे क्रिएट करता, 1 व्हिज्युअल्स आर रिलेटेड टू द अदर व्हिज्युअल्स, म्हणजे 2 व्हिज्युअल्स मध्ये कोरिलेशन असतं. लेट्स से मी जर एका व्हिज्युअल मध्ये ऍक्सेसरीजला क्लिक केलं तर अनदर व्हिज्युअल सुद्धा ऑटोमॅटिकली फिल्टर होतं. जर मी इथे ऍक्सेसरीज जर सिलेक्ट केलं तर इथे फक्त ऍक्सेसरीज हायलाइट होईल. राईट. जर मी बाईक सिलेक्ट केलं तर इथे फक्त बाईक दिसेल मला. ओके. याला आपण बोलतो क्रॉस फिल्टरिंग. क्रॉस फिल्टरिंगची कन्सेप्ट पण कधी कधी विचारतात इंटरव्ह्यू मध्ये. ओके. व्हॉट इज क्रॉस फिल्टरिंग? सो क्रॉस फिल्टरिंग म्हणजे काय? 1 or more than जे व्हिज्युअल्स असतील तुमच्या पेजवरचे, ते एक व्हिज्युअल्स मधली मी एखादी कॅटेगरी सिलेक्ट केली तर ते इंटरॅक्ट करतं दुसऱ्या व्हिज्युअल्स बरोबर. सो ऍक्सेसरीजवर क्लिक केलं तर बाकीचे व्हिज्युअल्स सुद्धा त्या रिलेटेडच माझे फिल्टर आउट होतात. ओके. इस कंसेप्ट को कहते हैं क्रॉस फिल्टरिंग. ओके. 2 ऑप्शन होते हैं, क्रॉस फिल्टरिंग एंड क्रॉस हाईलाइटिंग. तो क्रॉस हाईलाइटिंग मैं आपको कल बताऊंगा, अभी बस याद रखो क्रॉस फिल्टरिंग.
तर ते कंडिशन मध्ये त्या आयकॉन घेतात त्या व्हॅल्यू सगळ्या जाणार म्हणजे कशासाठी यूज म्हणजे तसं आपण यूज नाही शकत का value? ग्रीन डॉट दिसतंय सर हा, हा. त्याच्याने दिसत आहे. मग तुम्ही ते मला दाखव काय केलं कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जा. नाही म्हणजे इथं नाही दिसत आहे ते ऍक्सेसरीज बाईक आणि याच्या पुढे असं आतमध्ये ओपन केलं तर मग दिसतंय असं. नाही तुझा त्या कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जा. सब ओके तिथं बघ तू अप्लाय टू कुठे केलं व्हॅल्यूज ओनली ना त्याला ड्रॉप डाऊन कर व्हॅल्यूज अँड टोटल्सला कर बरं एकदा ड्रिल अप ड्रिल डाऊन कर बरं सगळ्यात टॉपच्या लेवलला ती लास्टची आहे ना ती हेरार किती सिलेक्ट कर हं. आणि आता ड्रिल अप करून वरती आहे हे अजून वरती ओके सर समजलं ते कंडिशन तशी टाकली 800 पेक्षा यायला जातं. म्हणून दाखवत नसेल ते हायेस्ट पासून लोएस्ट लक्षच नाही दिलं. कंडिशन्स पण महत्वाची राईट म्हणजे ते हायेस्ट पासून लोएस्ट पर्यंत दाखवतात त्याच्यासाठी खाली टाकून हा बरोबर ओके सो ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट तुम्हाला नो सर. सर ते क्रॉस फिल्टर ऑटोमॅटिक असते का सर? क्रॉस फिल्टर काय क्रॉस फिल्टर ते ऑटोमॅटिक होता का सर? हो हो ऑटोमॅटिक होतं ते आपल्याला बंद पण करता येतं ते आपण उद्या बघणार आहोत क्रॉस फिल्टरिंग वगैरे आणि क्रॉस हायलाइटिंग हे ऑप्शन जे असतात आणि ते बंद चालू कसं करायचं हे मी उद्या तुम्हाला सांगेन ओके सर. ओके सर उद्या आहे का क्लास? नाही उद्या नाही आहे लेक्चर मी तसं नवनाथ सरांना सांगेल ते जर घेणार असतील तर होईल नाहीतर नाही होणार. सर मी उद्या ग्रुपवर मला update सर म्हणत होतं सर उद्या हा सर उद्या इंटरव्ह्यू आहे म्हणून म्हणत होतं मॉक इंटरव्ह्यू. उद्या आहे की उद्या आहे का 11 वाजता आहे तर हा ठीक आहे ना आपला क्लास संध्याकाळी 6 वाजता असतो जर नवनाथ सर घेणार असतील तर होईल तसं मी उद्या अवेलेबल नाहीये तो मोस्टली नसेल पण तुम्हाला ग्रुपवर अपडेट करेल ओके सर. ओके सर. ठीक आहे चलो बाय बाय हॅपी वीकेंड थँक्यू.